राज्याचे उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने राज्यभर शोककळा पसरली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे। अशातच अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काय, कोण होणार पक्षाध्यक्ष, कोण होणार उपमुख्यमंत्री याबाबत चर्चा सुरू झालेली असताना सुनेत्रा वहिनींनी पक्षाची तसेच उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घ्यावी अशी पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा असल्याची माहिती पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष उदय आहेर यांनी दिली आहे। उदय आहेर म्हणाले, दादांच्या निधनानंतर पक्ष राजकारण करावं या मानसिकतेत नसून पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचं मन हे सुन्न झालं आहे। जे संकट आमच्यावर आलं आहे त्या संकटातून आम्ही बाहेर पडूच शकत नाही। असं असलं तरी राष्ट्रवादी म्हटलं की पवार कुटुंब आणि पवार कुटुंब म्हटलं की राष्ट्रवादी आलंच। म्हणूनच आमच्या सर्व राष्ट्रवादी कुटुंबियांची इच्छा आहे की सुनेत्रा वहिनींनी पक्षाची जबाबदारी घ्यावी आणि राज्याचं उपमुख्यमंत्री पद देखील त्यांनी घ्यावं असं यावेळी ते म्हणालेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे लाडके दादा हे परवा सोडून गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर पोरका झालेलाच आहे, पण महाराष्ट्र देखील पोरका झाल्याची भावना गेल्या 2 दिवसामध्ये आपण सगळे जर अनुभवतो आहोत। दादांचं व्यक्तिमत्व हे प्रत्येक व्यक्तीला, महाराष्ट्रामधल्या प्रत्येक व्यक्तीला हवं असं वाटणारं व्यक्तिमत्व होतं। विरोधकांना देखील दादा आपलेसे वाटायचे। दादांचं व्यक्तिगत स्वरूपात कोणाशी वैर अशा पद्धतीचं नव्हतं। परंतु आता जे विषय सुरू झालेले आहेत की पक्षामध्ये किंवा सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काय नेमकं राहील अशी बऱ्याच चर्चा माध्यमांमधून, सोशल मीडियामधून लोकांमध्ये होत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व दादांच्या शिवाय कोण करू शकेल? खरं तर दादांची पोकळी, दादांची उणीव कोणी भरून काढू शकणार नाही, कोणीच काढू शकणार नाही। परंतु अशा परिस्थितीमध्ये आमच्यासारखे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते जे दादांकडे पाहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेले होते, आता माझ्यासोबत तर 23 जिल्ह्यातल्या लोकांनी दादांकडे, दादा विरोधी पक्ष नेते असताना प्रवेश केला होता, अशा अनेक लोक आहेत। तर सगळ्यांची भावना ही आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विधिमंडळ पक्ष नेतेपदी सुद्धा सुनेत्रा वहिनींना त्या ठिकाणी संधी मिळायला पाहिजे, त्यांनी या पक्षाची धुरा सांभाळायला पाहिजे। राष्ट्रीय अध्यक्ष पदावर देखील सुनेत्रा वहिनींना त्या ठिकाणी विनंती करून सुनेत्रा वहिनींनी त्या ठिकाणी पद सांभाळून, नुसतं पद नाही तर ह्या परिवाराला, राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराला सावरण्याचं काम, स्वतःला सावरण्याच्या सोबत आम्हाला देखील सावरण्याचं काम वहिनींनी करावं अशी विनंती आम्ही आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून वहिनींना करतो आहोत। आणि पक्षातल्या तमाम कार्यकर्त्यांची ही भावना आहे आणि ती भावना जी आहे ती पक्षातले सगळे वरिष्ठ लोक समजून घेतील आणि त्या पद्धतीचा निर्णय घेतील। सुनेत्रा वहिनी देखील आमच्या विनंतीला मान देतील अशी अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो। मी आत्ताच मगाशी म्हणालो की उपमुख्यमंत्री म्हणजे विधिमंडळ पक्ष नेतेपदी सुनेत्रा वहिनींची निवड केली पाहिजे आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुनेत्रा वहिनींनाच त्या ठिकाणी जबाबदारी घेण्याची आपण सगळ्यांनी विनंती केलेली आहे। ती विनंती वहिनींनी मान्य केली पाहिजे अशी आमची भूमिका आहे। पक्ष शेवटी पवारांचा पक्ष आहे आणि हा पक्ष पवारांच्या नावाने चालणारा पक्ष आहे। प्रफुल्ल पटेल साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत, ते अगदी सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्ये दोन्ही एकत्र असतानाच ते कार्याध्यक्ष, राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून त्यांची त्या ठिकाणी निवड झालेली होती आणि ज्या वेळेला पक्ष 2 पक्ष झाले त्यावेळेला देखील प्रफुल्ल पटेल साहेब कार्याध्यक्ष म्हणून काम करतायत। मला माहिती आहे की प्रफुल्ल पटेल साहेब देखील मनाने एवढे मोठे आणि साफ मनाचे आहेत की सुनेत्रा वहिनींना त्या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष पदावर बसून दिल्लीतला कारभार, सुनेत्रा वहिनींना मार्गदर्शकाची भूमिका प्रफुल्ल पटेल साहेब निश्चितपणाने घेतील आणि त्या पद्धतीचं त्यांनी करावं अशी त्यांना देखील विनंती आहे। मी विनंती करण्यापेक्षा हे त्यांच्या देखील मला तेच असणार आहे, कारण की शेवटी प्रफुल्ल पटेल साहेब हे खूप मोठ्या मनाचे नेते आहेत। त्यांच्या पद्धतीचं मला नाही वाटत की ह्या अशा गोष्टींमध्ये ते काही इंटरेस्ट घेतील। ते सुनेत्रा वहिनींना जसं दादांच्या सोबत ते खांद्याला खांदा लावून काम करायचे, तशाच पद्धतीने सुनेत्रा वहिनींना दिल्लीच्या एकूणच राष्ट्रीय राजकारणामध्ये मार्गदर्शकाची आणि बाकीच्या गोष्टी करण्याची भूमिका प्रफुल्ल पटेल साहेब निश्चितपणाने घेतील। पण दादांची मनात असण्याची इच्छा, दोन्ही राष्ट्रवादी कसं आहे, कुटुंब आहे, नुसतं पवार कुटुंब नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच एक कुटुंब आहे। शरद पवार साहेबांच्या माध्यमातून
हा पक्ष जन्माला आला, शरद पवार साहेबांनी स्वाभिमानाचा एल्गार करून या पक्षाला या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जन्म दिला. अशा परिस्थितीमध्ये आता आमच्यावर तर इतकी वाईट परिस्थिती आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर, पदाधिकाऱ्यांवर, एकूणच आमच्या राष्ट्रवादी परिवारावर, की अशा परिस्थितीमध्ये घर एकत्र आलं पाहिजे ही भावना तर प्रत्येक कार्यकर्त्याची असणारच आहे. आणि अशाच वेळेला जेव्हा आपण इतर पण ठिकाणी घरांमधले आपली उदाहरणं बघतो, जेव्हा एखादा दुःखद प्रसंग येतो त्यावेळेला आपण मनाने ऑटोमॅटिक एकत्र झालेलो असतो. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आला तर निश्चितपणाने या गोष्टीला आमचा सगळ्यांचा होकार राहील, पाठिंबा राहील. पवार साहेबांसारखा नेता या देशाला लाभलेला आहे आणि आपल्या घरातला तो नेता आहे, तर ते व्हायलाच पाहिजे. एकत्र व्हायला तर खूप चांगली गोष्ट आहे.